Hi friends, in today's video we are going to see the parking study. So when the vehicle traveling on a road will be parked for short time or long time depending upon the purpose. ओके, ज्यावेळेस एखादी व्हेकल ड्राईव्ह होत असेल आणि काही वेळेसाठी ती व्हेकल आपण साईडला थांबवली, सो वी आर पार्किंग दॅट व्हेकल. आपण त्या व्हेकलला काय केलं आहे, पार्क केलं आहे. त्यानंतर जो काही पार्किंगचा टाईम असणार आहे, इट विल डिपेंड अपॉन दी पर्पज फॉर विच वी हॅव पार्क दी व्हेकल. कुठल्या कारणासाठी आपण व्हेकल पार्क केली आहे त्यावरती त्याचा टायमिंग डिपेंड करेल की ही कार किती वेळ आपण पार्किंगमध्ये ठेवणार आहोत. ओके, सो डिपेंडिंग अपॉन दी पर्पज the parking time will depend. As parking facility is important factor to be considered in the transportation. In nowadays you are seeing that as the number of vehicles are increasing day by day and there is problem of parking. बरोबर आहे, दिवसेंदिवस व्हेकल्सचं जे प्रमाण आहे ते वाढत चाललं आहे आणि त्यामुळे आपल्याला पार्किंग प्रॉब्लेमला फेस करावं लागतं आहे. ओके, देन पार्किंग टेक्स लॉट ऑफ प्लेस इन बिझनेस ॲक्टिव्हिटीज, कमर्शियल ॲक्टिव्हिटीज अँड रेसिडेन्शियल प्लेसेस. बिझनेस ॲक्टिव्हिटी असतील, कमर्शियल ॲक्टिव्हिटी असतील किंवा रेसिडेन्शियल प्लेस असेल तर प्रत्येक ठिकाणी पार्किंगचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. Parking plays important role in all the activities. Okay, then parking has become major issue created due to road traffic. It is an effect of growth of transport. बरोबर, ट्रान्सपोर्ट खूप जास्त प्रमाणामध्ये चाललं आहे त्यामुळे पार्किंगचे जे प्रॉब्लेम्स आहेत तर हा मेजर इशू बनलेला आहे. देन नीड ऑफ पार्किंग स्टडी. ॲज ऑल दी व्हेकल्स डू नॉट कीप मूव्हिंग ड्युरिंग एंटायर डे. प्रत्येक ज्या व्हेकल्स आहेत त्या पूर्ण दिवस ट्रॅव्हल करणार नाहीत. सम पोर्शन ऑफ व्हेकल नीड टू स्टॉप ऑर पार्क ॲट डिझायर्ड लोकेशन फॉर डिफरंट ड्युरेशन. जसं आपण बघितलं की व्हेकल्सला आपण पार्क करणार आहेत आणि पार्क केल्याच्यानंतर त्या पार्किंगचा जो टाईम असणार आहे इट विल डिपेंड अपॉन दी पर्पज. तर मग तो टायमिंग जो असणार आहे तो व्हेरिएबल असणार आहे. For example, those who use their vehicles for travel to market area may need parking facility for short duration until they complete their purchase. जे व्यक्ती मार्केटमध्ये काही खरेदीसाठी किंवा शॉपिंगसाठी वगैरे जात आहे तर त्या लोकांना पार्किंग फॅसिलिटी शॉर्ट टायमिंगपुरती लागणार आहे. त्यानंतर जे वर्कर्स असतील, but those who work in the shopping establishment will need parking facility for long duration. जे व्यक्ती त्या शॉप्समध्ये काम वगैरे करताय तर त्या व्यक्तींसाठी पार्किंग ड्युरेशन खूप जास्त असणार आहे. नेक्स्ट, कमर्शियल व्हेकल नीड स्पेस नियर द डेस्टिनेशन फॉर लोडिंग अँड अनलोडिंग ऑपरेशन. जे कमर्शियल व्हेकल्स असतील तर त्यांना त्यांचं जे डेस्टिनेशन असणार आहे तिथे त्यांना लोडिंग आणि अनलोडिंग ऑपरेशनसाठी स्पेस लागणार आहे. देन इन इंडस्ट्री, कमर्शियल अँड रेसिडेन्शियल प्लेसेस विथ मल्टी स्टोरी बिल्डिंग पार्किंग डिमांड इज पर्टिक्युलरली हाय. मल्टी स्टोरी बिल्डिंग असेल, इंडस्ट्री असेल किंवा कमर्शियल एरिया असेल तर त्या ठिकाणी पार्किंगची जी डिमांड आहे दॅट इज व्हेरी हाय. देअरफॉर we have to study the parking studies. Then effect of parking along the roadside. Vehicles parked along the roadside will reduce the effective width of the carriageway for the moving traffic and result in reduction in roadway capacity. तर आपण जर रोडच्या साईडला जर आपण पार्किंग वगैरे केली सो इट विल रिड्यूस द विड्थ ऑफ द कॅरिएज वे अँड रिझल्ट्स इन रिडक्शन. तो काय करेल, कॅरिएज वे
किंवा रोडवेची जी काही कॅपॅसिटी आहे तर ती कॅपॅसिटी ते काय करेल, रिड्यूस करेल आणि तिथे ट्रॅफिक जॅमिंग्स वगैरे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढून जातील. देअरफॉर रोड साईड पार्किंग फॅसिलिटी मे बी अवेलेबल ओनली ऑन वाईड स्ट्रेचेस ऑफ द रोड ड्युरिंग पिरियड ऑफ द डे वेन ट्रॅफिक फ्लो इज लो. ज्या एरियामध्ये खूप जास्त विड्थ वगैरे रोडची अवेलेबल असेल आणि ज्यावेळेस त्या रोडवरती ट्रॅफिक खूप कमी असेल, ॲट दॅट टाईम वी गिव दी रोड साईड पार्किंग. बरोबर, जिथे ज्या एरियामध्ये विड्थ खूप जास्त आहे रोडची आणि ज्या टायमिंगला ट्रॅफिक कमी असेल तर त्यावेळेस आपण तिथं रोड साईड पार्किंग प्रोव्हाइड करू शकतो. नेक्स्ट, हावेवर रोड साईड पार्किंग विल हॅव टू बी प्रोहिबिटेड ऑन कंजेस्टेड रोड्स विथ हेवी व्हेहिक्युलर फ्लो. ज्या एरियामध्ये विड्थ रोडची कमी असेल आणि व्हेहिक्युलर फ्लो वगैरे पण खूप जास्त असेल तर त्या केसमध्ये आपण रोड साईड पार्किंग प्रोव्हाइड करणार नाही. ओके, लक्षात आलं इफेक्ट काय होईल. आणि जर आपण रोड साईड पार्किंग वगैरे जरी प्रोव्हाइड केली सो नंबर ऑफ ॲक्सिडेंट्स विल ऑल्सो इन्क्रीज. सो दिस इज द इफेक्ट ऑफ पार्किंग अलॉंग रोड साईड. देन इन्व्हेस्टिगेशन फॉर पार्किंग स्टडी. So first is parking characteristics. In this parking characteristics, the study directed to understand the present parking practice prevalent in the area under consideration and general problem in parking. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला जनरल जी प्रेझेंट पार्किंग असणार आहे त्याबद्दल तुम्हाला तिथे स्टडी करायचं आहे. In case of roadside parking, it is also necessary to study parking pattern, interference to smooth flow of traffic caused during parking and unparking operation, and accidents involved during parking operation. जी प्रेझेंट पार्किंग सिस्टीम आहे ती पार्किंग सिस्टीम तुम्हाला स्टडी करायची आहे. त्यानंतर तिथे काही पार्किंग आणि अनपार्किंग व्हेकल करताना काही ऑब्स्ट्रक्शन्स वगैरे येतात का, काही डिफिकल्टीज येतात का. त्यानंतर नंबर ऑफ ॲक्सिडेंट्स वगैरे तुम्हाला तिथले स्टडी करायचे आहेत. ओके, सो दिस इज पार्किंग कॅरेक्टरिस्टिक्स. या पार्किंग कॅरेक्टरिस्टिक्समध्ये तुम्हाला प्रेझेंट जी पार्किंग सिस्टीम प्रोव्हाइड केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला स्टडी करायचं आहे. देन पार्किंग स्पेस इन्व्हेंटरी. The area under study is fully surveyed and a map is prepared showing all places where curb parking and off-street parking facility can be provided to meet the parking demand. पार्किंग स्पेस इन्व्हेंटरीमध्ये पूर्ण सर्वे वगैरे केला जाईल आणि सर्वे केल्याच्या नंतर मॅप्स आर प्रिपेअर्ड. मॅप्स बनवल्या जातात की कुठे आपण कर्ब पार्किंग प्रोव्हाइड करू शकतो, कुठे ऑफ स्ट्रीट पार्किंग प्रोव्हाइड करू शकतो. ओके, then while designing the parking facility, the traffic engineer has to take into consideration the important factors such as traffic flow along the adjoining road, roadway capacity and parking demand. ज्यावेळेस पार्किंग फॅसिलिटी डिझाईन करायची आहे सो ॲट दॅट टाईम वी हॅव टू कन्सिडर ऑल दिस फॅक्टर्स. ट्रॅफिक अलॉंग ॲडजॉइनिंग रोड्स, रोडवे कॅपॅसिटी अँड पार्किंग डिमांड. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे इन्व्हेस्टिगेशनचा पार्किंग डिमांड. द टर्म पार्किंग accumulation indicates the total number of vehicles that are parked in a given area during a specified time period. पर्टिक्युलर टाईम पिरियडसाठी नंबर ऑफ व्हेकल्स किती पार्क होत आहे हे आपल्याला पार्किंग डिमांडमध्ये स्टडी करायचं आहे. देन depending on the timing of the day and the location, the parking demand increases from early morning and reached a peak value during the period of heavy parking demand, and later in night it decreases. बरोबर, म्हणजे एकदम स्टार्टिंगला थोडी कमी राहील, त्यानंतर सेंटरला आल्याच्यानंतर किंवा सेंटरला आल्याच्यानंतर जी पार्किंग डिमांड आहे ती इन्क्रीज होईल अँड ॲट द नाईट परत ती काय होईल, कमी होईल. मग बाय स्टडिंग दिस पार्किंग डिमांड वी कॅन ड्रॉ अ ग्राफ. A curve is plotted with x-axis showing the timing of the day and
y-axis showing parking demand, बरोबर. एक्स ॲक्सिसवरती टाईम राहणार आहे आणि वाय ॲक्सिसवरती पार्किंग डिमांड राहणार आहे. द एरिया अंडर पार्किंग अक्युमुलेशन कर्व is an indicator of the parking demand. Depending upon the area under the curve, it will indicate the parking demand. The next point is determination of parking demand. Parking demand ला आपल्याला डिटरमाइन करायचं असेल, सो बेस्ट मेथड, देअर आर मेनी अदर मेथड, बट बेस्ट मेथड इज बाय इंटरव्ह्यूविंग दी ड्रायव्हर ऑफ पार्क्ड व्हेकल्स. आपल्याला जर पार्किंग डिमांड काढायची असेल तर बेस्ट ऑप्शन आहे की आपण डायरेक्टली जे ड्रायव्हर्स असतील किंवा जे शॉप ओनर्स असतील तर त्यांचा डायरेक्टली आपण इंटरव्ह्यू जर घेतला, सो वी विल गेट दी बेस्ट रिझल्ट. ओके. So first is by interviewing the drivers of parked vehicle, shop owners and other vehicle owners in the locality. तर त्या लोकांचा आपण इंटरव्ह्यू वगैरे घ्यायचा आहे आणि त्यांना क्वेश्चन्स वगैरे विचारायचे की what are the difficulty they are facing, then what are their requirements regarding parking facilities. All these things we have to interview in that interview. Then it is possible to obtain detailed information such as desired parking period of the day, preferred location, frequency, amount of parking fee, willing to pay, etc. या इंटरव्ह्यूमध्ये जस्ट ते कुठं गाडी लावायला जास्त प्रेफर करताय, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी कशी असते, किती वेळेस व्हेकल वगैरे, किती नंबर ऑफ व्हेकल्स येतात, दॅन अमाऊंट ऑफ पार्किंग फी विलिंग टू पे, लोक इथे पार्किंग फीस वगैरे कितीपर्यंत पे करायला तयार होतात. तर या सर्व गोष्टी. त्यानंतर जे शॉपकीपर्स असतील तर आपण शॉपकीपर्सलाही वेगळे क्वेश्चन्स वगैरे विचारू शकतो की त्यांच्या शॉपसमोर किती नंबर ऑफ व्हेकल्स वगैरे कंटिन्युअसली येतात. Then this is useful when parking demand is higher in study area than the total parking space available. हे कधी आपल्याला खूप जास्त युजफुल आहे ही मेथड, ज्यावेळेस डिमांड इज हायर, पार्किंगची जी डिमांड आहे ती हायर आहे दॅन दी टोटल पार्किंग स्पेस अवेलेबल. ॲट दॅट टाइम वी कॅन यूज दिस मेथड फॉर इन्व्हेस्टिगेशन फॉर पार्किंग स्टडी. ओके. Thank you. If anyone is having any problem, can comment in the comment box. Thank you.